सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपदी सम्राट बाबा महाडिक यांनी आजच पद स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या घरी झालेलं आहे। आपल्या सोबत आता बोलण्यासाठी त्यांच्या सहचारणी तेजस्विनी सम्राट महाडिक वहिनी साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या मनात आता काय वातावरण आहे आणि कारण बाबांना एवढं मोठं पद मिळालेलं आहे। ताई साहेब नमस्ते। नमस्ते। बाबांना जेवढं पद मिळालेलं आहे आपल्या काय भावना आहेत? खरं तर मला म्हणायचं आहे गेले 40 वर्ष झालं आमचे डॅडी नानासाहेब समाजकारण करतायत आणि कुठेतरी त्याला आज न्याय मिळाला पाहिजे असं म्हणायला पाहिजे। भाजप या पक्षाने खरंच खूप मोठी जबाबदारी बाबांना दिली। मला वाटते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लहान वयाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सम्राट बाबा आहेत, तर ही जबाबदारी बाबा नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी मी आशा त्यांच्याकडून व्यक्त करते। ताई बाबांची भूमिका बघितली तर पहिल्यांदा तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची कामाची पद्धत असते आणि त्यांच्या कामाचा ठसा हो त्यांनी लोकसभेला किंवा विधानसभेला दाखवून दिलेला आहे, त्याची पोचपावती मिळाली असं म्हणायचं? 100% म्हणता येईल तसं की कुठेतरी बाबांना देखील माहीत नव्हतं की असं एवढं मोठ्या पदाची जबाबदारी त्यांना सोपवली जातील। खरं तर देवेंद्र फडणवीस असू दे किंवा आपले जे भाजपचे सगळे अधिकारी आहेत त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी बाबांकडे दिलेली आहे आणि ही 100% आम्हाला न्याय मिळाला असं म्हणता येईल आणि आमच्या कामाची पोचपावती देखील मिळाली असं म्हणता येईल। ताई अगदी शेवटचा प्रश्न, आपण एक अर्धांगी म्हणून जिल्हाध्यक्ष पदावर समाधानी आहात का आमदार म्हणून त्यांना बघायचं आहे? नाही, 100% आमचं स्वप्न हे बाबांना आमदार म्हणूनच बघण्याचं आहे आणि लवकर तेही भाजप श्रेष्ठी पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करते। आज जर नानासाहेब असते तर काय भावना झाली असते नानासाहेब असतील तर 100% खूप खुश झाले असते कारण आमच्या कोल्हापूरच्या जेव्हा शौमिकाताई सुद्धा जिल्हाध्यक्षपद भूषवलं तेव्हा नानासाहेबांचीही आशा होती असंच एखादं पद देखील कुठल्या तरी स्वरूपाने आपल्या घरात पण यावं असं त्यांची कायम अपेक्षा होती। तर या होत्या बाबांच्या सहचारणी, त्यांनी त्याची मत व्यक्त केलेलं आहे की जिल्हाध्यक्षपद जरी मिळालं असेल तर आम्ही आमदारकीसाठी अजून ठाम आहोत। एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, पेटनाका।